नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय लालासाहेब जाधव यांची परका ही ग्रंथालीनं प्रकाशित केलेली कादंबरी आणि आज भाग 12वा. मोरगावातल्या मुलांच्याबरोबर मी कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट इत्यादी खेळ खेळत असे. आमच्या गावात मयुरेश्वर व्हॉलीबॉल या नावाचा संघ स्थापन करण्यात आला होता. हा संघ फक्त पुणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होता. या संघातील माझ्यासह बबनराव जाधव, बबन चव्हाण म्हणजे आमदार, हिंगेदाजी, तावरे मामा, नारायण टकले, बाळासाहेब गोसावी, मोरेश्वर नेवसे, बाळासाहेब पवार, यासीनभाई पठाण, दादा नेवसे इत्यादी खेळाडू पुणे जिल्ह्यातले माहीर खेळाडू होते. व्हॉलीबॉल खेळताना वरच्या पट्टीला बॉल झटकून पलीकडच्या बाजूच्या नेटच्या खेळाडूंच्या मध्ये बॉल पडला की त्यांची दाणादाण उडायची. खेळाडू गांगरून गेले की त्यांची होणारी तारांबळ मला नेहमीच मजेची वाटायची. माझी शाळा, घरकाम, खेळ, अभ्यास असं सगळं चालू होतं. घरात कायम वर्दळ चालू असायची. मी अभ्यासासाठी बसलो की आईवडील कुणीतरी हाक मारायचं, घरातली टोपली आण, एवढी कणगी अमक्या तमक्याच्या घरी पोचव. असं काही ना काही काम निघायचं. मग असला अभ्यास आणि कसलं काय. मग मी घर सोडून एखाद्या झाडाखाली जाऊन अभ्यास करायचो. अभ्यास करण्यासाठी माझ्या मित्रांच्या घरी जाणं मला शक्य नव्हतं, कारण मी कैकाडी या अस्पृश्य जातीत जन्मलो होतो. मोरगावात मला अभ्यासासाठी आपल्या ओसरीवर कोण घेणार होतं. अभ्यास करायची माझी पंचाईत होत असे, कारण घरात बऱ्याच वेळेला रात्रीच्या दिव्यासाठी रॉकेल नसायचं. गावात त्यावेळी लाईट आली होती, पण ती फक्त ब्राह्मण आणि मराठा लोकांच्या घरात होती. रस्त्यावर दिवे असले तरी लोड शेडिंगमुळे बहुधा त्यांचे डोळे मिटलेले असायचे. परीक्षेच्या काळातही मला अभ्यासासाठी प्रचंड तडजोड करावी लागायची. गावात आणि शेजारी असणारी आमची 2च घरं, पण घरात पाहुणे नेहमी यायचे आणि येणाऱ्या पाहुण्यांचा दारू, गप्पा असा थाट. मग त्यातून काही बाचाबाची व्हायची आणि बाचाबाचीचं रूपांतर भांडणात व्हायला वेळ लागत नसे. असाच काहीसा प्रकार माझ्या काही मित्रांच्या घरी होता. शब्बीर शेख, नारायण टकले या मित्रांनी अभ्यासासाठी कंदिलाची सोय केली होती. नारायण टकले हा मोरगावातल्या टकले गुरुजींचा मोठा मुलगा. तो माझ्यापेक्षा जवळजवळ 6 वर्षांनी मोठा होता. रामचंद्र आबा जेव्हा मॅट्रिकच्या वर्गात होता तेव्हा नारायण टकले त्याच्या वर्गात होता. पण तो पुढे दरवर्षी नापास होत आमच्याबरोबर मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी अभ्यास करत होता. तसा तो स्वभावानं अतिशय मनमिळाऊ होता. दुसऱ्याला मदत करायची त्याची वृत्ती होती, पण अभ्यासात मात्र त्याचं लक्ष लागत नसे. आम्ही तिघांनी अभ्यासासाठी एक जागा शोधली. गावाबाहेर कऱ्हा नदीच्या किनारी एक भव्य वाडा होता. हिरव्या दरवाज्याचा वाडा म्हणून त्या वाड्याची ओळख. त्याच्या समोरच्या बाजूला महादेवाचं एक मंदिर होतं. सर्व बाजूनी मोठमोठी झाडं वाढली होती. पलीकडच्या म्हणजे उत्तरेच्या बाजूला होती चिंचेची बाग. पूर्वेला गावाची स्मशानभूमी होती. या भागात दिवसाही कोणी फिरकत नसे. वाड्याबद्दलच्या अनेक कहाण्यांमुळे बाया माणसं तर त्या वाड्याकडे बघतसुद्धा नसत. 150-200 वर्षांपूर्वीचा तो वाडा होता. वाघ आडनावाच्या व्यक्तीच्या मालकीचा. वाड्यात एक विहीर होती. ती शिवकालीन असल्याचं आणि त्या विहिरीत शिवकालीन तोफा असल्याचं लोक सांगत. विहिरीत झाडं उगवलेली असल्यानं ती विहीर भेसूर वाटायची. त्या विहिरीपासून आम्ही दूर राहायचो. भूताचा वाडा म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्या वाड्याची आम्ही अभ्यासासाठी निवड केली. त्या वाड्यात जो कोणी पाऊल टाकायचा तो आजारी पडायचा असा त्या वाड्याबद्दल बोलवा होता. पण आमच्यासमोर अभ्यासासाठी त्या वाड्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. रात्रीच्या वेळी आम्ही त्या भूताच्या वाड्यात कंदिलाच्या प्रकाशात अभ्यासाला बसायचो. मात्र त्या वाड्यानं आमचा अभ्यास करून घेतला हेही तितकंच खरं आहे. नंतर आमच्याबरोबर गुरुनाथ सावंत नावाचे एक गृहस्थ सोबतीला यायला लागले. ते हायस्कूलमध्ये क्लार्क होते. त्यांचं लग्न झालेलं नव्हतं. रामचंद्र आबा शाळा मास्तर झाल्यापासून आमच्याशी फटकून वागणारी माणसंही आमच्याशी थोड्याफार प्रमाणात का होईना सलगीनं वागायला लागली. आता शिक्षणाचं महत्त्व मला काहीसं कळायला लागलं होतं. आपणही शिकून सरकारी नोकरी करायची असा विचार माझ्या मनात सातत्यानं येत होता. त्यामुळे मी शाळा आणि अभ्यास याकडे जास्तच लक्ष देत होतो. 9वी, 10वी आणि 11वीचं वर्ष अशा धावपळीत निघून गेलं असलं तरी आयुष्यात अस्पृश्य म्हणून जे काही अपमानास्पद आयुष्य वाटायला आलं ना, त्याची सल मात्र माझ्या मनात कायमस्वरूपी राहिली. मी कैकाडी कुटुंबात जन्माला आलो होतो.
कैकाडी जातीचा जो व्यवसाय होता, जी संस्कृती होती, ती माझी होती. माझ्या आईवडिलांची तीच होती. तसं पाहिलं तर आमची पोटं हातावरची. रोज विणायचं, विकायचं आणि त्यातून शेर आठवं धान्य आलं की मग चूल पेटायची. माझे वडील अंध असल्यामुळे संसाराचा गाडा माझी एकटी माय ओढायची. त्यातून नियतीनं म्हणा किंवा तेव्हाच्या अज्ञानानं म्हणा, पण आईच्या पदरात आम्ही एकूण 8 बहीण भावंड होतो. आम्हा सर्वांचं पालन पोषण, न्हाणं धुणं, आजार अशा अनेक गोष्टींना एकटी माय सामोरी जायची. न जाऊन ते सांगणार कोणाला होती? आमची भावकी म्हणजे माझे चुलत तात्या, ताराबाई नावाची चुलती नानी आणि आजी. चुलती आणि आजी माझ्या आईचा दुस्वास करत तिला कायम पाहण्यात बघत. पण माझ्या राधाईनं सगळ्यांना सांभाळून घेतलं, आमचा सांभाळ केला. पोटाला चिमटा काढून ती आमची पोटं भागवायची. पोरांना खायला नसेल तेव्हा आसवं गाळत बसायची. मग गावाच्या शेजारी असलेल्या वस्त्या वाड्यांमध्ये एखादं टोपलं किंवा पाटी विकायला जायची. त्याच्या विक्रीतनं जे मिळेल ते आम्हाला खायला घालायची. माझे वडील दोन्ही डोळ्यांनी अंध असूनसुद्धा आमच्या उदरनिर्वाहासाठी फार कष्ट करायचे. पाट्या टोपल्या विणण्यासाठी टणटणी किंवा बांबू चिरायचे, कामट्या काढायचे, रात्रंदिवस काम करायचे. नंतर आईनं पाट्या टोपल्या केल्या की ते साहित्य घेऊन मी वडिलांच्या बरोबर वाड्या वस्त्यांवर आणि इतर गावात विकायला जात असे. गावात एखाद्याची शेळी किंवा एखादं पाळीव जनावर मेलं तर आम्हाला घेऊन जायला सांगायचे. वडील अंध असल्यामुळे त्यांना ते शक्य नसायचं. मग माझे काका सोपान तात्या किंवा नातेवाईक शंकरमामा आणि दिनकरमामा ते घेऊन यायचे. ते जनावर कापल्यावर त्याचे वाटे पडायचे, त्यात आमचाही वाटा असायचा. त्या दिवशी मग आणा 2 आण्याचं तेल मीठ आणून आई कालवण करायची. आम्ही सगळी भावंड ते मटण मिटक्या मारत खायचो. आमच्यासाठी तो आनंदाचा दिवस असायचा. मटणाच्या जेवणामुळे आम्हाला नवीन ऊर्जा मिळाल्यासारखं वाटायचं. आमच्याकडे धंद्यासाठी गाढवं होती, तशी गावात आमची काही डुकरंही असायची. कोणी पै पाहुणा आला की त्याच्या जेवणासाठी पाहुणचार म्हणून डुक्कर मालून घालायची पद्धत होती. गावातली डुकरं अनेकदा शेजारच्या शेतात किंवा एखाद्याच्या घरात शिरायची, नुकसान करायची. गावातली माझ्या इतर नातेवाईकांची किंवा टकारी समाजाची डुकरं असली तरी ते लोक माझ्या वडिलांची डुकरं आहेत म्हणून सांगत असत. त्यामुळे गावातले शंकर अण्णा तावरे, शंकर माळी, नेवसे अण्णा केसू तांबरे इत्यादी लोक आमच्या घरी येऊन भांडणं करायची, वाईट वाईट भाषेत आम्हाला शिव्या द्यायची. कैकाडी आळीमध्ये मेलेली शेळी किंवा बकरी आणली की आळीतले सगळेजण येऊन ते मेलेलं जनावर कापून त्याचे वाटे करून टाकायचे. आमच्या वडिलांनासुद्धा एक वाटा मिळायचा. मेलेलं जनावर जर मोठं असेल तर त्याचं मटण जास्त असायचं, त्यामुळे ते लवकर संपायचं नाही. त्यामुळे मी आणि माझी आई त्या मेलेल्या जनावराच्या मटणाचे बारीक बारीक 2-3 इंचाचे लांब तुकडे करायचो आणि घरातच उंचावर भिंतीच्या दोन्ही बाजूला दोरी बांधून त्या दोरीवर मेलेल्या जनावराच्या मांसाचे केलेले लांब तुकडे वाळत घालायचो. त्याला आमच्या समाजातले लोक चाण्या असं म्हणायचे. ते मांस ओलं असल्यामुळे त्या दोरीवर वाळत टाकलेल्या मांसावर असंख्य माशा बसायच्या. ते दोरीवर घातलेलं मटण वाळून चांगलं कडक होईपर्यंत तसंच ठेवायचं आणि ते वाळून चांगलं खडखडीत कडक झाल्यानंतर वाळलेलं मांस डब्यात भरून ठेवायचं. नंतर जेव्हा गरज पडेल तेव्हा ते डब्यातनं काढायचं, चुलीत भाजून खायचं किंवा त्याचं कालवण करायचं. चुलीत भाजलेलं ते मटण फार चांगलं लागायचं. आम्ही मोठ्या आवडीनं खायचो ते. कधीकधी मी वाळलेलं मांस चुलीत भाजून खिशात घेऊन शाळेतसुद्धा जात होतो. मोठं डुक्कर कापलं तर त्या डुकराचं मटण जास्त असल्यामुळे ते मटणसुद्धा असंच बारीक आणि लांब लांब तुकडे करून दोरीवर वाळवायचं आणि डब्यात भरून ठेवायचं आणि गरज पडेल तेव्हा ते चुलीत भाजायचं किंवा त्याचं कालवण करून खायचं. असले प्रकार मी लहानपणी अनेक वेळा खाल्लेत. असेच एकदा आमच्या घरी पाहुणे आले होते. माझ्या काकांनी त्यांच्यासाठी डुकराचं जेवण करायचं ठरवलं. मग डुक्कर पकडण्यासाठी त्यांनी मला बरोबर घेतलं. आलेले पाहुणे सोपान तात्या, शंकरमामा, दीनामामा आणि मी डुकराच्या मागे धावत होतो. डुक्कर पकडण्यासाठी फास माझ्या हातात होता. कळपापासून बाजूला करण्यासाठी ते सगळे एका नर डुकराला बाजूला हुसकावत होते. डुक्कर बाजूला पडल्यानंतर मी त्याच्या समोर किंवा बाजूला आडवा राहून त्याच्या गळ्यात फास टाकला की ते सगळे डुकराच्या अंगावर पडून त्याला धरणार होते. मी हातात फास घेऊन गावातल्या गल्ल्यांमधनं धावत होतो. शाळेतली मुलं मुली मला तसा धावताना बघत होती. मला खजील झाल्यासारखं वाटत होतं, पण सोपान तात्यांपुढे काहीही बोलणं शक्यच नव्हतं. मी नाही म्हटलो असतो ना तर त्यांनी मला रस्त्यात मारलं असतं.
त्यांनी मला डुक्कर पकडण्याचं प्रशिक्षण द्यायचंच ठरवल्यामुळे मी नाकात वारा शिरल्यासारखा त्यांच्याबरोबर धावत होतो. अखेर आमचं डुक्कर पकडून झालं आणि त्या दिवशी घरात डुकराच्या मटणाचं जेवणसुद्धा झालं. दुसऱ्या दिवशी मला शाळेतनं बोलावणं आलं. तेव्हा माझी शाळा विठ्ठल रखमाई मंदिराच्या शेजारी होती. मी शाळेत गेलो, सरांच्या समोर उभं राहिलो. समोर RP पाटील सर, ननावरे सर आणि पवार सर होते. पवार सरांनी मला जवळ घेऊन विचारलं, लाल्या, शाळा सोडून डुकरं धरायला जातोस होय रे? खरं तर सरांना माझ्या घरची एकूण परिस्थिती माहिती होती. हे बघ लाल्या, तुझी परिस्थिती वाईट आहे, पण असा उगाच वेळ वाया घालू नको रे. तू अभ्यासात हुशार आहेस, पण तुझी हुशारी डुकरं पकडण्यात वाया घालवू नको. अभ्यास कर, चांगल्या गुणांनी मॅट्रिक पास हो, कॉलेजला जा. शिक्षण पूर्ण होईपर्यंत डुक्कर पकडणं, मासे पकडणं बंद कर की. मी त्यांच्यासमोर खाली मान घालून बराच वेळ उभा होतो. मला माझ्या कृत्याची शरम वाटत होती. त्यानंतर मी ठरवलं, इथून पुढे फक्त आपला पिढीजात असणारा घरचा व्यवसाय करायचा, फक्त तेवढा आणि तेवढाच. त्यानंतर मी कधीही डुक्कर पकडायला गेलो नाही किंवा नदीवर मासे पकडायला गेलो नाही. खरं तर नदीवर गेल्यावर मला कधीही मासे पकडता आले नाहीत. माझी लहान लहान भावंडं किलो मासे पकडून आणायची, मी मात्र रिकाम्या हाताने परत यायचो. वडिलांना वाटायचं लाल्या काही कामाचा नाही. मी वडिलांचं बोलणं ऐकत आईनी ताटात वाढलेले मासे निमूटपणे खायचो. आम्ही डुकराचं आणि मेलेल्या जनावराचं मांस खात असल्यानं गावातल्या काही उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या माणसात मित्रमंडळीत मला जवळ घेत नसत. त्यांच्या घराचा उंबरठा ओलांडून मला कधी त्यांच्या घरात बोलवत नसत. चुकून त्यांच्या उंबऱ्याच्या आत माझं पाऊल पडलं तर 1-2 शिव्या हसडल्या जात होत्या आणि मग मी कान कापलेल्या कुत्र्यासारखा खजील होऊन मागे सरकायचो. आमच्या गावातल्या ब्राह्मणांचं सोवळं तर आणखीन कडक. त्यांना शिवता शिवत झाली तर ते गोमूत्र शिंपडल्याशिवाय घरात प्रवेश करत नसत. पण त्याच घरातले माझे काही ब्राह्मण मित्र मला त्यांच्या वाड्यात अभ्यासाला घेऊन बसत. मी रंगानं गोरा असल्यामुळे मी कैकाडी समाजाचा असल्याबद्दल त्याच्या आईवडिलांना किंवा घरातल्या इतर माणसांना शंका येत नसे. जर कधी त्यांच्या घरातल्या कोणी माझी चौकशी केली आणि हा कोणाचा मुलगा असं विचारलं तर मित्र सांगत की हा अमक्या तमक्या मराठ्याचा. मग गावातल्या कोणाचं तरी नाव देऊन त्या वाड्यात माझं अभ्यासापुरतं नवीन बारसं होत असे. माझ्या त्या वयात मला अभ्यास करून मोठा हो असं सांगणारं कुणीही नव्हतं. घरात सुरुवातीला तसे संस्कारच नव्हते. किशोर वाघ, दिलीप वाघ या मित्रांच्या मार्गदर्शनानं माझ्या बालमनावर बराच परिणाम केला होता. अशा घटनातून लाला जाधव नावाचा कैकाड्याचा मुलगा गावकुसात राहून शिकत होता. माझ्या एकूण जगण्याला वाईट तसेच चांगले कंगोरेसुद्धा आहेत. वाईट कंगोऱ्यांपैकी माणसं आम्हाला शिवून घेत नव्हती, हा एक कंगोरा होता. पण यासाठी काही प्रमाणात आमची जमात दोषी होती. कारण आमच्याच वागण्या खाण्याशी याचं बऱ्यापैकी कारण निगडीत आहे. आम्ही डुकराचं मांस खातो. आम्ही म्हणजे कैकाडी, वैदू, वडारी, फासेपारधी, नंदीवाले, मर्याईवाले, भांडीवाले इत्यादी भटक्या जातीतली माणसं डुकराचं मांस खातात. डुक्कर हा प्राणी अतिशय घाणेरडा. त्याचा वावर नेहमीच घाणेरडे नाले, अस्वच्छ डबकी इथेच असतो. या डबक्याजवळून जाताना नाक दाबून धरणारी माणसं आमचा तिटकारा करतात. मानवी विष्ठा हे डुकराच्या आहाराचं मुख्य साधन असल्यानं आम्ही डुकराचं मांस खाल्लं तर माणसांनी आमच्यापासून दूर राहणं, त्यांना आमचा तिरस्कार वाटणं अगदी साहजिक आहे. याशिवाय गावाच्या दलित वस्त्यातनं राहणारे मातंग आणि महार या जमातीही त्या काळी आम्हाला शिवून घेत नसत. तसं पाहिलं तर पाळीव प्राण्यांपैकी अनेक प्राणी माणसाची विष्ठा खाताना दिसतात. डुक्कर माणसाची विष्ठा तर खातच, पण त्याचं वास्तव्यही दुर्गंधीपूर्ण नाल्यात, गटारात, घाण जागेत असल्यामुळे लोक आमचा तिरस्कार करत असावेत. आम्ही समोरनं जाताना एखादी ब्राह्मण व्यक्ती समोरनं आली आणि त्या ब्राह्मण व्यक्तीवर आमची सावली पडणार असेल तर आमची सावली ब्राह्मण माणसावर पडू नये याची आम्हाला खबरदारी घ्यावी लागत असे. अशा वेळी ब्राह्मण आम्हाला जरा बाजूला थांब असं म्हणायचे. मग आपण अंग चोरून गुलामासारखं उभं राहायचं. जाणाऱ्या येणाऱ्या दुसऱ्या माणसांनी त्या ब्राह्मणाचं अनुकरण करायचं. कधीकधी वाटायचं त्या रस्त्यानं नको फिरायला, मागे फिरावं. आणि मी कित्येक वेळा मागे फिरलो सुद्धा आहे. आमच्या समाजाच्या काही चुकीच्या गोष्टी मी मान्य करतो, पण एखाद्याला तुच्छ मानायचं. आपण काहीतरी अमुक तमुक श्रेष्ठ जातीतले म्हणून दुसऱ्याची अमानुष अवहेलना करायची, ह्याला संस्कृती म्हणायचं, याला धर्म म्हणायचं, याला चालरीत म्हणायची. हे प्रश्न मला अनेक वर्ष सतावत आहेत. आम्ही अस्पृश्य हे सगळं भोगत आलोत.
मग आम्ही कधी बेदरकार होतो. तुमची जगण्याची साधनं, तुमचा हक्क हे सारं हिरावून घेतल्यावर स्वतःच्या हक्कासाठी मन आनंदून उठतं. मग कशाची पर्वा राहत नाही. नंगेसे खुदा डरताय. मग अशी कोणाचीही पर्वा न करता तुमचा हक्क हिरावून घेताना जे होईल ते होईल या न्यायानं माणसं वागायला लागतात आणि मग त्यांना तुम्ही चोर, भामटे, दरोडेखोर म्हणून तुरुंगात टाकता. पण याला पूर्णतः या देशातली सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्था जबाबदार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही दाराच्या आत बाई, बाटली, मांसाहार सगळं करता, पण हेच आम्ही श्रमपरिहारार्थ केलं तर आम्हाला मात्र चौचाल म्हटलं जातं किंवा आमची जात उघड्यावर नागडी केली जाते. हे सगळं वास्तव मी आजपर्यंत माझ्या डोळ्यांनी बघत आलो आहे. उगाच विषयांतर नको तर मी डुकरांविषयी सांगत होतो. एकदा आमच्या गावी शंकर मानेमामा यांच्या मुलीचं लग्न ठरवण्याचा कार्यक्रम आमच्या घरी झाला. नवऱ्या मुलीचं गाव दौंड तालुक्यातलं देलवडी होतं. तसं पाहिलं तर देलवाडी हे आमचं मूळ गाव. माझे आजोबा देलवाडीवरून मोरगावात आले, इथे स्थायिक झाले. शंकर मानेमामांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या बोलण्याचा कार्यक्रम सुरू झाला. साखरपुड्यात लग्न कुठल्या पद्धतीनं करायचं हे ठरवण्यासाठी कुणीतरी म्हणत होतं रुपया टिळा लावून लग्न करायचं, तर काहींचं म्हणणं होतं पुटुलं देऊन लग्न करायचं. टिळा लावून लग्न करायचं म्हणजे मुलाच्या घरच्या लोकांनी मुलीच्या कपाळावर रुपया लावायचा, दोन्हीकडच्या मंडळींनी अर्धा अर्धा खर्च करायचा. पुटुलं देऊन लग्न करायचं म्हणजे 5 पाहिल्या गहू, 5 किलो गूळ देऊन जेवणाचा खर्च वरपक्षाकडे टाकायचा. यामध्ये मुलीच्या आईवडिलांकडनं एक ठराविक रक्कम घेतली जाते. लग्न ठरल्यावर पहिल्या दिवशी हळद, दुसऱ्या दिवशी लग्न आणि तिसऱ्या दिवशी नवरीची नवरदेवाबरोबर पाठवण. पाठवणीच्या दिवशी मेजवानी ही खाऱ्या जेवणाची असते. म्हणजे त्या दिवशी मोठ्या शालगचं म्हणजे मोठ्या डुकराचं मटण आणि दारू पाजून पाहुण्यांचा पाहुणचार करायचा असतो. त्याप्रमाणे मामाच्या शालन नावाच्या मुलीचं लग्न भाऊ जाधव यांचा मुलगा किसन याच्याशी ठरलं. सगळे विधी पूर्ण झाले. म्हणजे लग्न उरकल्यावर मोठ्या डुकराचं मटण करायचं ठरलं. मोरगावमध्ये फॅन्ड्री म्हणजे डुक्कर नाही, त्यामुळे जेजुरीतनं मोठा शालग आणण्यात आला. शालग मारून त्याला भाजावं लागतं. म्हणून मग गावाबाहेर नदीच्या कडेला शालग पाय बांधून आणला होता. त्यांनी ओरडू नये म्हणून त्याचं तोंडही दोरानं आवळलेलं होतं. पाहुण्यांचा पाहुणचार माझे चुलते सोपान तात्या, शंकर मामा, दिना मामा, संपतदाजी, कुंडली काढणा माझे वडील करणार होते. आम्ही सर्वजण आणि आमचे नातेवाईक आमच्या वडिलांना बाबाच म्हणत होतो. आम्हाला शालग कसा भाजला जातो याची उत्सुकता होती. शालग भाजण्यासाठी आम्ही मुलांनी मिळून वाळलेल्या झाडाच्या फांद्या गोळा करून आणून ठेवल्या होत्या. या जळणाला आमच्या भाषेत चगळ असं म्हणतात. आणलेलं चगळ आम्ही एका ठिकाणी रचून ठेवलं होतं. त्याचबरोबर तरवडाच्या हिरव्या ओल्या पानांसहित फांद्या आणून ठेवल्या होत्या, कारण शालग भाजून झाल्यावर त्याला तरवडाच्या पानांसहित असलेल्या फांद्यांवर ठेवतात. तरवडाच्या फांद्यांना भरपूर पाला असल्यानं त्यावर शालग ठेवला तर त्याला माती अजिबात लागत नाही. पकडून आणलेला शालग फार मोठा होता. तो नर जातीचा होता. शक्यतो माद्या मारल्या जात नाहीत, कारण मादीपासनं नवीन उपज निर्माण होते. जर एखादी मादी वांझ असेल तरच तिला फॅन्ड्री म्हणतात. तर अशा मादीला मारून खाल्लं जातं. तसंच एखाद्या 6 महिन्याच्या नराला अंडकोश काढून खच्ची केलं जातं. असा खच्ची केलेला नर 12 महिन्यात म्हणजे वर्षभरात चांगला धष्टपुष्ट होतो. यावेळी आणलेला नर तशाच प्रकारचा होता. या जनावराला भाजण्या अगोदर मारलं जातं. त्याला मारण्यासाठी ठोंबा नावाचं लोखंडापासून तयार केलेलं हत्यार वापरतात, तेही बरोबर आणलं होतं. या शालगला मारण्यासाठी दिनामामांनी त्याचे पाय धरले आणि सोपान तात्यांनी त्याच्या छातीवर ठोंबानं प्रहार केले. ते जनावर लवकर मरत नव्हतं. ठोंबाचे प्रहार त्याच्या छातीत जोरात बसत असल्यानं ते मोठ्यानं ओरडत होतं, मात्र तोंड बांधून ठेवल्यानं त्याला नीट ओरडताही येत नव्हतं. डुकराच्या छातीवर प्रहार होत असल्यानं तो फार मोठ्यानं ओरडत होता. संपूर्ण परिसर त्याच्या आवाजानं घुमून जात होता, पण त्या आवाजाकडे दुर्लक्ष करत दिनामामा जोरात प्रहार करत होता. बऱ्याच वेळानं ते डुक्कर शांत झालं. अशा प्रकारे जनावरं मारण्याची आमच्या समाजातली पद्धत मला फार किळसवाणी, निर्दयी वाटत होती. पण मी लहान असल्यामुळे त्यावेळी त्या निर्दयी वागण्याला काहीही करू शकत नव्हतो. एकदाचं ते जनावर शांत झालं आणि मग त्याची जी काही विल्हेवाट लावायची ते लावली गेली. त्यावेळी 100 रुपयांची दारू आणली गेली होती.
एकदाचा पाहुणचार साजरा झाला, पण त्या दिवसापासून माझ्या मनात त्याविषयी खोलवर घृणा निर्माण झाली. शालगला अमानुष मारण्याच्या पद्धतीचा माझ्या मनावर परिणाम झाला. त्यानंतर मी कधीही शालग मारण्याच्या वेळी जवळ थांबलो नाही. जेव्हा केव्हा शालगचं मटण घरात केलं जायचं तेव्हा त्या शालगची धडपड माझ्या डोळ्यांसमोर यायची. पुढे मोठा झाल्यावर मी शालगचं मटण खायचं कायमचं बंद करून टाकलं. आमच्या समाजात अशा काही वाईट प्रथा आहेत. त्या वाईट प्रथा समाजानंच बंद केल्या पाहिजेत. जगण्याच्या अशा अनेक बऱ्या वाईट चालीरीतीतनं माझा प्रवास चालू होता. न्यू इंग्लिश स्कूल मोरगाव, सध्याचं नाव मयुरेश्वर कनिष्ठ महाविद्यालय. इथून मी SSC मॅट्रिक पास झालो. SSCला मला चांगले गुण मिळाले होते. माझा SSCचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे SSC पास झाल्यावर मी मोरगावलाच होतो. मी मॅट्रिक पास झालो तेव्हा रामचंद्र आबा शाळा मास्तर झाला होता. त्याच्या 100 रुपये पगारातच त्याचा घरसंसार चालला होता. त्यातूनही आडीनडीला असल्या नसलेल्याला तो आम्हाला आर्थिक मदत करत असे. एकूणच आमची आर्थिक परिस्थिती तशी नाजूकच होती. त्यामुळे मी बाहेरगावी जाऊन पुढचं शिक्षण घेणं ही गोष्ट माझ्यासाठी जवळपास अशक्य होती. माझे काही वर्गमित्र मॅट्रिक झाल्यानंतर सायन्स साईडला गेले होते. काही जणांचा पॉलिटेक्निकला नंबर लागला होता. काहींनी पुढच्या शिक्षणासाठी पुणे गाठलं होतं, तर काही जण महाविद्यालयात शिकण्यासाठी साताऱ्याला गेले होते. मॅट्रिक झाल्यावर पुढचं शिक्षण घेणं माझ्यासाठी मोठी अवघड गोष्ट असल्यानं आता घरीच राहायचं, पुढचं शिक्षण घ्यायचं नाही असं मी ठरवलं होतं. पण योगायोग असा होता की माझे काही शिक्षक आणि गावातल्या काही प्रतिष्ठित लोकांनी माझ्या वडिलांना समजावलं. त्यामुळे माझी पुढच्या शिक्षणाची वाट मोकळी झाली. मी शिक्षणासाठी मोरगाव सोडलं आणि साताऱ्याला गेलो. त्याचं असं झालं, एकदा मी मोरगावच्या आठवडा बाजाराला गेलो होतो. बाजारात माझी आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक MK लावंड सर यांची भेट झाली. माझ्या वर्गातल्या इतर विद्यार्थ्यांप्रमाणे मीही शिक्षणासाठी कुठेतरी बाहेर गेलो आहे अशी त्यांची कल्पना होती. त्यामुळे त्यांनी मला विचारलं की अरे लाला, तू आलास कधी? त्यावर मी त्यांना सांगितलं की सर, मी मोरगावातच आहे. मी कॉलेजला कुठेही ॲडमिशन घेऊ शकलो नाही. आमच्या घरच्या परिस्थितीमुळे शिक्षणासाठी बाहेर जाऊन राहणं मला अशक्य आहे. मुख्याध्यापक लावंड सरांना माझ्या घरची परिस्थिती माहिती होती. क्षणाचाही विलंब न लावता ते मला म्हणाले की सातारा इथे रयत शिक्षण संस्थेचं छत्रपती शिवाजी महाविद्यालय आहे. मी त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना फोन करतो. तिथे तुझे ॲडमिशन होईल आणि त्याच कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये तुझी राहण्याचीही सोय होईल. त्यांचे ते शब्द ऐकले आणि माझ्या अंगातनं उत्साहाची लहर उमटून गेली. माझं पुढचं शिक्षण घ्यायचं, खूप शिकून आईवडिलांना सुखात ठेवायचं स्वप्न पूर्ण होणार म्हणून मी मनातल्या मनात सरांचे आभार मानले. सरांनी त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना फोन केला आणि माझी ॲडमिशन पक्की करून टाकली. मग मी साताऱ्याला आलो. FY BAला ॲडमिशन घेतलं. तिथे माझी सगळी सोय झाली. हॉस्टेलला राहायचीसुद्धा व्यवस्था झाली. हे सगळं शक्य झालं होतं ते केवळ MK लावंड सरांच्यामुळे. माझ्या आयुष्यात लावंड सरांप्रमाणे मदत करणारे अनेक जण भेटले. त्यांच्यामुळे माझं शिक्षण पूर्ण झालं. माझा शिक्षणाचा मार्ग साधा सरळ नव्हता. अनंत अडचणी होत्या. पण त्या अडचणींमधनं मार्ग निघत गेले. कॉलेजच्या पहिल्या वर्षात मी चांगला अभ्यास केला, चांगले गुण मिळवले. अभ्यासाप्रमाणे खेळातही माझी कामगिरी चांगली होती. हॉस्टेलच्या रूममध्ये आम्ही 6 विद्यार्थी होतो. रूममध्ये एकच बल्ब होता, पण लाईट मात्र अनेकदा गुल झालेली असायची. खोलीतली लाईट गेली की आम्ही कॉलेजच्या स्टडी रूममध्ये जाऊन अभ्यास करायचो. कधीकधी तीही लाईट जायची. मग कधीतरी लाईट येईल आणि आपण अभ्यास करू म्हणून मग आम्ही तिथेच कॉलेजच्या प्रांगणात पथारी पसरून झोपून राहायचो. कॉलेजच्या आसपास शेतांमध्ये अनेक झाडं होती. सुट्टीच्या दिवशी आम्ही त्या झाडाखाली जाऊन अभ्यासाला बसायचो. मी तर झाडाखाली अभ्यास करून मॅट्रिक पास झालो होतो. झाडाखाली अभ्यासाची मला सवय होती आणि मनापासून आवडही होती. तिथे माझ्याबरोबर हॉस्टेलमधली अनेक मुलं शेतातल्या झाडाखाली अभ्यासाला येत असत. मी मोरगाव सोडून छत्रपती शिवाजी महाविद्यालयात BAच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला. ही गोष्ट आमच्या काही नातेवाईकांना आवडली नाही. मी पुढे शिकतोय हे कळल्यावर त्यांचं पित्त खवळलं. आमच्या घरी येऊन ते तावातावानं माझ्या वडिलांना सांगायला लागले की नामदेवा, एवढा करता सवरता हाताशी आलेला पोरगा कॉलेजमध्ये पाठवून तू तुझ्या आयुष्याचं वाटोळं करून घ्यायला निघालायस. तुझा एक पोरगा मास्तर झाला तेवढं बास. आता ह्याचं शिक्षण बंद कर आणि त्याला आपलं पाट्या टोपल्या तयार करायचं काम करू दे. शिकायला घरात आणखीन 3 पोरं पडली आहेत, त्यांना शिकव.
ह्याला आता चांगलं आपल्या धंद्याच्या कामाला लाव, एकाला मास्तर केवढंच त्याला बास, ह्याला आपल्या हाताशी घे. पण माझ्या आईवडिलांचं म्हणणं एकच की आम्हाला कितीही कष्ट पडू देत, नाहीतरी आमचं सगळं आयुष्य काबाड कष्ट करण्यात गेलं आहे, आमच्या सगळ्या पोरांनी शिकलं पाहिजे. त्यांचं हे उत्तर ऐकून नातेवाईक मंडळी गप्प झाली. त्यांचं बोलणंच खुंटलं. चेहरा पाडून ते निघून गेले. मी साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहायला लागलो. तिथलं जगच वेगळं होतं. बड्या बड्या लोकांची मुलं कॉलेजात होती. सगळ्यांचे कपडे छान इस्त्रीचे असत. मुली नव्या नव्या साड्या नेसून वर्गात येत. माझ्याकडे मात्र एक नवा ड्रेस आणि एक जुना ड्रेस एवढंच होतं. तीच माझी मालमत्ता. पण डोक्यात शिक्षण पूर्ण करण्याचं ध्येय होतं. कॉलेजात आल्यावर मी पुन्हा कुस्ती, व्हॉलीबॉल या खेळात भाग घ्यायला लागलो. कुस्तीत तर मी कॉलेजला अनेक बक्षिसं मिळवून दिली. खेळातल्या प्रावीण्यामुळे माझी अनेकांशी चांगली मैत्री झाली. माझ्या डोळ्यांसमोर आदर्श होता तो गावचे सुरेश खोपडे साहेब यांचा. खोपडे साहेबांची 1977 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लेखाधिकारी म्हणून सातारा इथे नियुक्ती झाली होती. पुढे ते DYSP झाले. ते सतत अभ्यासात असायचे. गावात असताना मी त्यांना MPSCचा अभ्यास करताना पाहिलं होतं. त्यावेळेपासून त्यांच्याशी शासकीय नोकरीविषयी चर्चा होत असत आणि त्या चर्चेतून मला UPSC, MPSC अशा परीक्षांची माहिती झाली. SSC झाल्यानंतर त्यांनी BSc ॲग्रिकल्चर केलं होतं. जेव्हा कधी ते गावात येत तेव्हा आम्ही काही मित्रमंडळी त्यांना अनेक प्रश्न विचारत असू. त्यांनी केलेलं मार्गदर्शन मला पुढच्या वाटचालीसाठी अत्यंत मोलाचं, अगदी मैलाचा दगड ठरावा इतकं उद्बोधक ठरलं होतं. साताऱ्यात मी शिक्षणात तर रमलो होतोच, पण खेळातही तितकाच रमलो होतो. खरं तर हॉस्टेलचं जेवण फार निकृष्ट दर्जाचं असायचं. माझ्यासारख्याला पडत्या काळात पोट भरायला आधार वाटावा इतकंच. बोर्डिंगच्या भातासाठी वापरण्यात येणाऱ्या तांदळाला कुबट्ट वास येत असे. भूक लागलेली असायची, पण बाहेर काही खाण्यासाठी खिशात पैसा नसायचा. त्यामुळे आला दिवस गोड मानून घेण्याशिवाय पर्याय नव्हता दुसरा. त्यावेळी बाहेर 50 पैशात चहा मिळत असला तर तोही प्यायला जमत नसे, कारण माझ्याकडे तेवढेही पैसे नसायचे. मात्र ही केविलवाणी परिस्थिती बदलण्याची मनामध्ये जिद्द होती. अशा अवस्थेतही मी कॉलेजात कुस्त्या खेळत होतो. कुस्तीत कॉलेजला मी अनेक बक्षिसं मिळवून दिली हे मी सांगितलं. त्या काळी मनात यायचं, यूं जमी पर बैठ के क्यों आसमां देखता है, पंखों को खोल प्यारे, जमाना सिर्फ उडान देखता है. मोरगावला असताना मी व्हॉलीबॉल खेळत असे. आमच्या व्हॉलीबॉल टीमनं चांगलं नाव कमावलं होतं, पण साताऱ्यासारख्या शहरातल्या कॉलेजात मला खेळांमध्ये भाग घ्यायला मिळेल किंवा त्यात नाव मिळेल अशी अपेक्षा मी धरली नव्हती. साताऱ्यात असताना सुरुवातीला मी खेळासाठी किंवा कुठल्याही बाबतीत स्वतःहून पुढे जात नव्हतो. जरी मी कुस्त्या, व्हॉलीबॉल खेळत असतो तरी माझ्याकडे हॉस्टेलचे विद्यार्थी आणि शिक्षक सगळेच दुर्लक्ष करायचे. आणि मी स्वतःहून कधी खेळात पुढाकार घेत नव्हतो, कारण माझा तो स्वभावच नाही. कदाचित तो परिस्थितीचा गुणसुद्धा असू शकेल. आमच्या कॉलेजमध्ये अण्णा शानबाग, किशोर मोरे, विलास गवळी असे अनेक उत्तम व्हॉलीबॉल खेळाडू होते. ही बहुतेक मंडळी सधन घरातनं आलेली होती. कॉलेज सुटल्यावर कॉलेजच्या मैदानावर त्यांची व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस चालत असे. त्यांची प्रॅक्टिस बघायला मी आवर्जून मैदानावर जात होतो. मला बघून हा आगंतुक उगाचच येऊन उभा राहिला आहे असे भाव अनेकांच्या चेहऱ्यावर दिसायचे, पण मी ते कधी मनावर नाही घेतलं. त्यांची व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस बघत असताना हळूहळू मैदानाच्या बाहेर गेलेला चेंडू खेळणाऱ्या मुलांना आणून द्यायचं काम मी करायला लागलो. बाहेर गेलेला चेंडू परत आणून देणारा त्यांनाही कोणीतरी पाहिजेच होता. नंतर चेंडू परत आणून देताना मी चेंडू नुसता त्यांच्याकडे फेकण्याऐवजी नेटच्या वरच्या पट्टीला लागून जाईल अशा प्रकारे फटका मारून चेंडू द्यायला लागलो. मी मारलेला चेंडू नेटच्या पलीकडे बरोबर प्लेस होत होता. माझं हे कौशल्य स्पोर्ट्स डायरेक्टर AD जगताप सरांच्या लक्षात आलं. अंगात साधा पांढरा शर्ट, खाली पायजमा आणि पायात झिजलेली स्लीपर अशा अवस्थेतल्या मला त्यांनी जवळ बोलवून घेतलं. मी धावत गेलो त्यांच्याकडे. काहीशा तुच्छ भावनेने त्यांनी मला विचारलं, काय रे, व्हॉलीबॉल खेळता येतो का तुला? खेळायचं आहे का एखादा गेम? खेळ बरं. मीही काहीशा गोंधळलेल्या अवस्थेत त्यांना होकार दिला आणि सांगितलं, सर मी ग्रामीण भागात व्हॉलीबॉल खेळलो आहे. त्या दिवशी जगताप सरांनी मला खेळायची संधी दिली. मी गेम खेळत असताना माझ्या अचूक प्लेसमेंट बघून ते खुश झाले आणि मला म्हणाले, लालासाहेब जाधव तू चांगला खेळतोयस, उद्यापासून नियमित प्रॅक्टिसला येत जा. ही गोष्ट माझ्या मनासारखी झाली. कॉलेजमध्ये व्हॉलीबॉल खेळायची, त्यातलं माझं कौशल्य दाखवायची माझी मनापासून इच्छा होती. मलाही तेच हवं होतं.
अशा प्रकारे माझा कॉलेजच्या व्हॉलीबॉल टीममध्ये प्रवेश झाला. आमच्या व्हॉलीबॉल टीममधले अण्णा शानबाग आणि किशोर मोरे हे महाराष्ट्राच्या व्हॉलीबॉल टीममधनं चमकले. मी कॉलेजच्या व्हॉलीबॉल टीममधनं सातत्यानं खेळत राहिलो. कॉलेजला मी अनेक व्हॉलीबॉल ट्रॉफीज मिळवून विद्यापीठात नावलौकिक मिळवून दिला. कुस्तीच्या बाबतीत केवळ योगायोगानं काहीसं असंच घडलं. हॉस्टेलमधल्या आमच्या रूममध्ये आम्ही 6 जणं राहत होतो. एकदा कॉलेजात आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी विविध गटात अनेक खेळाडू आले होते. काही नामवंत कुस्तीपटू आले होते. कुस्ती स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंची राहायची सोय हॉस्टेलच्या प्रत्येक रूममध्ये एक याप्रमाणे करण्यात आली. आमच्या रूममध्ये कोल्हापूर महाविद्यालयातला सतीश माने याची सोय केली होती. आदल्या रात्री बोलताना असं समजलं होतं की कुस्तीची प्रॅक्टिस बंदिस्त रूममध्ये कुस्तीसाठी खास मॅट घातलेल्या हॉलमध्ये असते. मॅटची रूम आणि तीही कुस्तीसाठी, ही संकल्पना माझ्यासाठी नवीन होती. मी सतीश माने यांच्याबरोबर मॅटवरील कुस्तीच्या प्रॅक्टिससाठी गेलो. माने हे 52 किलो वजनाच्या गटात कुस्ती खेळणार होते. माझं वजन तेव्हा होतं 48 किलो. प्रॅक्टिससाठी मानेंच्याबरोबर मी 4 कुस्त्या खेळलो आणि खेळलेल्या 4 कुस्त्यांपैकी 4ही वेळेला मी माने यांना चितपट केलं. प्रॅक्टिसच्या त्या काळात दुसऱ्या खेळाडूंबरोबर खेळताना मी त्यांनाही चितपट केलं. कुस्तीच्या हॉलमध्ये प्रॅक्टिस करताना त्या दिवशी मी एकटा विजयी उमेदवार होतो. दुसऱ्या दिवशीच्या प्रॅक्टिसमध्येही मी एका खेळाडूला चितपट केलं. आमचे स्पोर्ट्स डायरेक्टर जगताप सर त्यावेळी तिथेच होते. जगताप सर स्पोर्ट्स डायरेक्टर असल्यामुळे त्यांच्याकडे कॉलेजच्या सर्व खेळांचं नियंत्रण, सिलेक्शन होतं. त्यांनी माझी कुस्ती बघितली. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. लाला जाधव हॉस्टेलचा पोरगा असून फार चांगली कुस्ती खेळतो असं त्यांनी बोलून दाखवलं. मला बोलवून घेतलं आणि माझं कुस्तीतलं प्रावीण्य बघून महाविद्यालयाच्या कुस्ती संघात माझा समावेश करण्यात आला. पुढच्या वर्षी मी महाविद्यालयातर्फे 48 किलो वजनाच्या गटातनं खेळलो. त्या वर्षीच्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत विद्यापीठात माझा 2रा नंबर आला. हॉस्टेलमध्ये खुराक सोडा पण नेहमीचं जेवणही चांगलं नसायचं, तरीही मी जिंकलो होतो. हे कसं झालं याचा मी विचार करत होतो. याचं उत्तर मला मिळालं. मी लाला जाधव, पैलवान नामदेवराव जाधव यांचा मुलगा होतो. माझ्या वडिलांना 13 वर्ष कुस्तीमध्ये जोड नव्हती. पुढे नियतीनं अंधत्वाचा घाला घातला आणि मोठ्या मोठ्या पैलवानांना चितपट करणाऱ्या माझ्या बाला चालतानाही दुसऱ्याचा आधार घ्यायची वेळ आली. मी साताऱ्यात हॉस्टेलमध्ये राहत असताना रानात जाऊन झाडाखाली बसून अभ्यास करत असे. ही गोष्ट माझ्या मित्रांना समजताच लावंडांचा विलास, वाल्हेकरांचा माधव, वाघमाऱ्यांचा विठ्ठल आणि कुरण्यांचा जयसिंग हे सुद्धा माझ्याबरोबर रानात अभ्यासाला यायला लागले. सुरुवातीला आम्ही सगळे मित्र एका झाडाखाली बसून अभ्यास करायचो. पण एकत्रित अभ्यास करताना मध्येच एखादा विषय निघायचा. मग आमच्या गप्पा चालू व्हायच्या. गप्पा रंगत जायच्या. अभ्यास तसाच राहायचा. यावर उपाय म्हणून सगळ्यांनी वेगवेगळ्या झाडांखाली अभ्यासाला बसायचा निर्णय घेतला. तशी सगळी झाडं जवळजवळ होती. त्यातूनही कोणीतरी बोलायचं. मग लांब बसून आमच्या गप्पा सुरू व्हायच्या. रोज आम्ही वेगवेगळ्या झाडाखाली बसायचो अभ्यासाला. बसायचा कंटाळा आला की मग कधी जमिनीवर पाठ टेकून, कधी ओणवर राहून अभ्यास चालायचा. असाच एक दिवस मी झाडाखाली ओणवा पडून वाचत असताना जवळ काहीतरी सरपटल्याचा आवाज आला. सकाळची 11ची वेळ. सरपटण्याचा आवाज आला म्हणून ओणव्या असलेल्या स्थितीमध्ये मी डोकं करून वर केलं तर मला घाम फुटला. माझ्यासमोर भला मोठा साप 4-5 फूट अंतरावर सळसळत येत होता माझ्या दिशेनं. त्याला बघून माझी घाबरगुंडी उडाली. मी जोरात ओरडलो आणि जागेवरून उठून ओरडत पळायला लागलो. मी ओरडताच दचकून सगळे ओरडले. आपली जागा सोडून उठले. एकच गलका झाला. काय झालं हे कोणाला कळत नव्हतं. मी जोरात ओरडलो म्हणून सगळे ओरडत होते. काय झालं हे नक्की माझ्या व्यतिरिक्त कोणाला माहिती नव्हतं. मी बसलेल्या जागेवरनं तो साप पुढे सरकला तेव्हा सगळ्यांनी बघितला. त्याला बघितलं आणि सगळेच घाबरले. त्या भल्या मोठ्या सापाकडे बघताना माझं अंग थरथरत होतं. काय बोलावं कळत नव्हतं. घाबरलेल्या अवस्थेतच आम्ही सगळे हॉस्टेलवर परत आलो. त्या दिवशी कुणाचाही अभ्यास झाला नाही. तो साप कुणालाही काही इजा न करता निघून गेला असला तरी साप, नाग याविषयी एक अनामिक भीती मनात घर करून राहिली होती. उन्हाळ्याच्या प्रचंड उकाड्याच्या दिवसात झाडाखाली बसून अभ्यास करण्याशिवाय पर्यायच नव्हता. आम्ही झाडाखाली अभ्यासाला बसताना सावधगिरी बाळगायला लागलो. पण अभ्यासासाठी काही वेगळी जागा असावी असं मला कधीच वाटलं नाही. साताऱ्यात नाही आणि गावीही नाही. वही पुस्तक घेऊन जिथे बसू ती आमची अभ्यासाची जागा. आम्ही कुठेही अभ्यास करत बसत होतो. श्रोते हो, हा होता 12वा भाग. 13वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.